पाहुणे इथं सोडा, इथं आम्हाला सोडा. पाहुणे थांबा 2 मिनिटं. हे काय सोडायचं गावात आलो. बर का पाहुणं, आयुष्यभर सांगतो बरं, गाडी बंद करा 2 मिनिटं. लय अक्षरशः मरणाचा उपकार झालं तुमचं. 2.5 किलोमीटर चाललोय राव. असलं कसलं गाव आहे तुमचं राव, इतक्या लांब. पण नाराज होऊ नका पाहुणं. आयुष्यभर सांगतो, जर कधी तारांबळवाडीला आला का नाही, शेण जांभूळ घालतो तुम्हाला, भिवू नका तुम्ही. आणि तसं जर वाटलं का नाही तुम्हाला, काय घेता का तुम्ही? काय घ्या. हा नाही फुगा अहो पाहुणा, आम्ही नाही तसलं पेत. नाही पित. नाही जाऊ दे मुरदे. मग या कधी चुकून आला तारांबळवाडील तर आयुष्यपत माणूस की बाद माणूस आहे मी. आंघोळ घालीन आयुष्यभर सांगतोय चॅनल तुम्हाला. तर साखरेला पैसा आहेत का? हा आहेत. बिघाडले साखराला. अगं कारखान्याचं चेअरमन फाकड्या जोडीदार आहे. आता म्हणलं तर पावशेर साखर मी त्यांच्याकडून उधार घेऊन येईन, माहित आहे का? अरे पाकड्या, पावशर साखर. तू शांत बस. पाहुण्या रावळ्याच्या गावात अशी आबरू काढायची नाही. अगं मी इथं गावात आल्या कसं एकच फाईट आणि वातावरण टाईट झालंय सगळं, दिसतंय का? हो झालंय. पाखराच तर आवाज येतो का पाखराचा? हा तुला सांगतो, माझ्या साडून मी गावात येणार आहे असं कळलं असलं का नाही, चौकात चौकात माझं बॅनर टाकलं असतं ना. बॅनर आता हो. बिघडली काय यार? साडूचं वजनच आहे माझ्या गावात तेवढं. तुम्हाला मी घरनच येताना सांगितलं होतं, काय उग माझ्या बहिणीच्या गावात तमाशा करू नका. कोण तमाशा करतोय? आम्ही तमाशा करतोय म्हणजे आम्ही पाहुण्याला चहा प्या म्हणलं म्हणजे तमाशा झाला काय हो? आम्ही येणार आहे का म्हणजे? म्हणजे आता त्याला साखराने पार चहाने पार आंघोळ घालताय ती चालतंय. त्याला दाटोक मोटोक म्हणलं होतं. दाटोक बरोबर म्हणलं होतं का मी? उग गप चाला नाही तर रपाट्यात पाडी. आयुष्यभर सांगतोय, इथं जर पाहुण्या रावळ्याच्या